डोंबिवली MIDC मध्ये केमिकल कंपनीत ब्लास्ट, 25 पेक्षा जास्त कामगार जखमी, 2 जणांचा मृत्यू, आकडा अजून वाढण्याची शक्यता। डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये असलेल्या अंबर केमिकल कंपनीमध्ये जोरदार ब्लास्ट झाला असून त्यात 25 ते 30 पेक्षा जास्त कामगार जखमी झालेत। 2 जणांचा या घटनेत मृत्यू झालाय आणि या ब्लास्ट नंतर लागलेल्या भीषण आगीमुळे आसपासच्या 3 ते 4 कंपन्यांमध्ये देखील आग लागली आहे। अंबर केमिकल कंपनीत दिवसपाळीमध्ये काम करणारे अनेक कामगार कंपनीच्या आतच अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। केमिकल बॉयलरचा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून त्यानंतर अनेक केमिकल ड्रममध्ये देखील छोटे ब्लास्ट होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितलंय। सदरचा ब्लास्ट एवढा मोठा होता की त्यामुळे जवळपासच्या सर्व इमारतींमधील खिडक्यांच्या काचा फुटल्यात। या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अनेक बंब घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। तीन चार पेशेंट्स को रेस्क्यू करके औरिंदम हॉस्पिटल लेके गए हैं। अभी और अंदर फंसे हुए लोगों को लोग रह सकते हैं, अभी देख रहे हैं, फायर के लोग भी अंदर गए हैं। जैसे ही कोई जख्मी लोग आते हैं तो उनको तुरंत शिफ्ट करेंगे। अभी एम्बुलेंस लेके हम लोग रेडी हैं, देखते हैं जैसे आएंगे वैसे। अभी सर कितनी जख्मी होने की आशंका है, क्या आशंका है? वो बोल नहीं सकते अभी। अंदर डे शिफ्ट के लोग तो थे, तो कुछ लोग अड़के हुए रहेंगे, देखेंगे जैसे आएंगे फटाफट हॉस्पिटल ट्रांसफ़र करेंगे। थँक्यू डॉक्टर। सांगा सर, काय घटना घडली आणि किती नुकसान आहे? नाही, बॉयलरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे आणि सातत्याने केमिकलचे ड्रम्स फुटत आहेत। आजूबाजूच्या सगळ्या घरांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। हॉलचं पण सगळ्या काचाविचा फुटल्या, पत्रे फुटले आहेत, सिलेंडर वगैरे आम्ही आता सगळं रिकामं केलं आहे, पण भरपूर नुकसान झालेलं आहे लोकांचं। फक्त आता जीवितहानी किती झाली कळली नाही आहे, पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाली। बरेचशा लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे, हे इथून शिफ्ट केलेलं आहे। आता आमच्यासमोर जे गेले पळत पळत किंवा कोण लोक घेऊन गेले असे एक 25-30 लोक तरी होते। नाही, माहिती नाही, कारण मागच्या बाजूला होती, आमच्याशी संबंधित आमच्याकडनं त्याचा अप्रोच रोड पण नाही आहे, पण नक्की कसली कंपनी माहिती नाही। पण बॉयलरचा पहिला स्फोट झाला आणि त्याच्यानंतर आता केमिकलचे ड्रम सातत्याने फुटत आहेत। घराला माझ्या एक बंगल्याला एक काच कधी झाली घटना? आता पण काय 15 मिनिटापूर्वी। आणि काय केमिकल कंपनी का? केमिकल कंपनी, सर्व केमिकल कंपनी आहेत। अच्छा, सर्व केमिकल कंपनी आहेत। किती वाजता घडली घटना? आता 15 मिनिटं पण नाही झाली। तुमचं घर तिकडे आहे का? बाजूलाच घर आहे माझं। ते काय कामाचं नाही ते